श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्यमानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। काली ऐकलेची कशी पाप इत्यादी लेपनातील सर्व कर्म केलरी खंचेरी पाप इत्यादी कसना जलरी ज्ञानान संज्ञ अज्ञान त्या ज्ञाना आवृत जावन असता त्या आवृत जावन असताना त्या अज्ञानान करताना आमका हाव करतास हाव स्वतंत्र म्हणल रीती आमका अभिमान होते उत्पन्नता हजवेरी क्वेश्चन था अज्ञान नाश जाव का जलरीची ज्ञानान नाश जाव का होंगा ज्ञानाक अज्ञानाच आवरण म्हणून सांगलं तशलरी खंचान त्या नाश जाव का तक्का त्या आविर्भूत जाऊन रप्त वै जलर अज्ञाना नाश ना जलल तसल परिस्थिती होऊन रप्त नव्या म्हणून सांगलरी तक सांगताची दोन्ही रीती ज्ञानस एक आमगेल स्वरूप ज्ञान अनेक आम्ही कोण घेऊचे वृत्त्यात्मक जावन असेल तसं ज्ञान तंतु स्वरूप केदनाय अनादि जावन असलेरी तक्का अज्ञानान आवरण जाऊच्या शक्यस अज्ञान तक्का मुच्चून घालो पुरो जलेरी त्या अज्ञान नाश कोर का जले कसं जाव का म्हणून सांगलेरी भायरी परोक्ष वृत्ती म्हणताची त्या वृत्त्यात्मक जावन असेल तसलं त्या परमात्मा खंचकी आम्ही आमगेल काना दुखून ऐकतन जेवो दवा पळीतन जेवो आमगेल इंद्रिया दुखून आम्ही कसं ज्ञान कोण घेताच मनाचे परिणाम रूप जावन असेल तसं ज्ञान त्या ज्ञानानस्किना त्या अज्ञान नाश जाता तकाची आता सांगताची ज्ञानेन तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषां आदित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम खंचकी आम्ही केलं तसल त्या वृत्त्यात्मक ज्ञान मनोवृत्त्यात्मक ज्ञानान तर अज्ञानम खंचकी अशील तसल आमका आच्छादन कोरणार बिल तसल ते एक खंचकी एक रीती स्क्रीनशे प्रत्येक ढंकून दवरलेलं तसल ते अज्ञान येषां नाशितमात्मनः तंगेल स्वरूपाक आच्छादन केलेलं तसल ते एक ज्ञान असं त्या पुरे कोण की नाश कोण घेतला तंका तेषां आदित्यवज्ञानम तंगेल स्वरूप ज्ञान तदना खंचे रीती आच्छादन नातील जे आदित्य कशी केतनय निरंतर प्रकाशमय जावन असलेरी मॉड इत्यादी केतना तगेल प्रकाश त्या एक ढंकून असता त्या पास आवरण इत्यादी वतना कितलेक उज्ज्वल जावन असेल तसल प्रकाश देता तशीची त्या ज्ञाना जलरी एक तज्ज जलल तसल त्या शक्ती तज्ज जलल तसल त्या उज्ज्वलता त्या तशीची प्रकाशयति तत्परम तांची कंचकी योग्य जावन असेल तसल त्या परमात्मा स्वरूप जावच्या पुरो जो आमगेल स्वरूपच्या पुरो ते योग्य रीतीरी त्या दाखवून देत त्याचं नाम तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषः खंचकी तद्बुद्धयः त्या परमात्मा विषयाची रीची सर्व निर्णय घेऊचो त्या परमात्मो आमका नियंत्रण करता म्हणून सांगून तद आत्मानः त्या परमात्मा अधीनम यसाची त्या परमात्मान आमका स्वीकार कोण घेतला परमात्माकची परमात्मा वैरी निष्ठा तन्निष्ठा तागेल वैर अचल जावन असेल तसल आनंद तागेल अचल जावन असेल तसल विश्वास आणि कसं केलं रे आमका देवान कंची रीती दिले री तंतु सुख मिळेल रीती विश्वास मागिरे तत्परायणाः नारायण परायणाः त्या परमात्माल्यांतुची दृढ जावन असेल तसला आश्रयत्व आमका कोणी विंगडान राखचे नाही आमका कोणी कसले करचे नाही आम्ही पुरे जन परमात्मा चरणू जावन असच परमात्मा का आश्रय करून असच आमगेल प्रत्येक हेज्जे या परमात्मा अधीन मळल रीती त्या परमात्मालांतू दृढ जावन असेल तसल आश्रय घेऊन गच्छन्ति अपनुरावृत्तीम खंचकी योग्य वाटेरी तांगेल खंचकी लक्ष जावन असेल तसल त्या मोक्षाक इत्यादी वत्ताची थैन कोण आपास आवृत्ती या संसार आवृत्ती नातील तसल अंतू अपपुनरावृत्ती जावन असेल तसल मोक्षाक गच्छन्ति पावताची कशी म्हणून सांगले रे
ज्ञान निर्धूत कल्मषः सच्चिदानंदात्मक जावन योग्य रीतीरी ज्ञानान भगवत अपरोक्ष ज्ञानान निर्धूत म्हणजे सांगल्यारे अपावृत नाश केलेलं तसल कल्मषाः दोष अधिक प्रत्येक नाश कोण अपुनरावर्ती जावन आशिल्लो तसल मोक्षाक गच्छन्ति वत्ताची तशीची सच्चिदानंदात्मक जावन योग्य जावन आशिल्लो तसल त्या परमात्माल खंयची गुण त्या आमगेलांत प्रतिफलन जाता म्हूण लेखून आमगेले अंतू योग्यतेक समजावन अस्तित्व ज्ञान आनंद इत्यादी पूर्ण जावन थंय मोक्षांतू आम्ही रममाण जावन असताचे संतोष भोगून असताचे तज्नंतर त्यांनी कशी असताची परमात्मा प्रत्येक कडेन पळयलेलो देखून प्रत्येक कडेन नारायण परायण जालेलो देखून तांकां कशी असताची म्हूण सांगल्यारी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः कोणकी अपरोक्ष ज्ञानी सच त्यांनी पूरे हंते जलर विद्या विनय संपन्ने यथार्थ जावन आशिल्लो तसल तत्वज्ञान असून प्रत्येकांतू परमात्मा विशेष सन्निधान त्या आशिल परमात्मालांतू खंयचे रितीर तारतम्य ना एकलो तो परमात्मो तोच पुरा प्रत्येक हृदयांत असता तागेलेच प्रतिबिंब पुरे हे ब्राह्मण जावच्या पुरो गो जावच्या पुरो हस्ती जावच्या पुरो शुनी एक सुण जावच्या पुरो अश्व जावच्या पुरो प्रत्येक हंते जलरी त्या परमात्मा सकड जीव जडात्मक जावन आशिल्लो तसल या प्रपंच या पूरे प्रपंच त्या देवाल खंयची एक जीव म्हणल पूरे देवाल प्रतिबिंब जावन प्रत्येक देवाल अधीन खंयचे हंतू देवाल सन्निधान नातिले कसले एक चोलच्या शक्य ना तशी या प्रकृती म्हणल सर्वांतही जलरी परमात्मस म्हणल तसली एक समदर्शित्व तंतु भितर आशिल परमात्माला तू ऐक्य दृष्टिकोन करता निर्दोष जावन प्रत्येक कडेन आविर्भूत जाला म्हूण कोण लेखता अशी दवरलेल्यांक पंडिता समदर्शिनः तांकां पुरे जनाल हंते एक समदर्शित्व कोणा की तो पंडितू तो ज्ञानी म्हूण घेता समम पश्यंती एक लाख पळयताच म्हळ्यार कसले तंतु भितर आशिल देव तो निर्दोष जावन आसा हागेल हंतू खंयची एक श्वानांत खंयची एक प्रवेश केलो थंय आशिल देव उत्तम ब्राह्मणाल मध्ये आशिल देवाक ते खंयची रितीरी शुद्ध तशा पुरो सुण्या मध्ये कसकी खावच्या पुरो कसले ताजे आहारच्या पुरो अंतच्या पुरो तेदान त्या सुण्याल खंयची एक जलल त्या दोषान जो खंयची एक विंगड हंत जलल तसल दोषान त्या देवा लागता म्हणल तसल विषय तांणी परिकल्पना करनाच भितर आशिल तसल परमात्मा कशी म्हूण सांगल्यार खंयचे अधिष्ठान आसच्या पुरो खंयचे या जगत्यांत खंय आसच्या पुरो प्रत्येकान देवाल सन्निधान आसा म्हूण सांगल्यार त्या सन्निहित जावन आशिल तसल देवाक तंतु खंयची उपाधीन करतना ते एक स्थानान करतना ते एक पात्रान केलेलं तसल एक खंयची एक कल्मश आसच्या पुरो ते खंयचे त्या पात्रान तू रबिल तसल परमात्मा असना म्हळ्यार एक रितीर प्रवेश कोण जाल्यार तंत आशिल खंयचे रितीरी तंत आशिल अवगुण हे खंयचे परमात्मा लागना म्हणल तसल एक व्हड तत्व ते कोण की ज्ञानी लोक आसाचे तांणी समजून घेताच इहेव तैर्जितस्सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषञ्च समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः इहैव असल योग्य जावन आशिल तसल त्या परमात्मा ज्ञान कोण तैहि जितस्सर्गः तांणी सकड या प्रपंचाक दांटून राबिल तसल म्हळ्यार मोक्षाक वच तसल अंगाचे तांणी मोक्ष आनंद घेतिलशे कसला का योग्य जावन आशिल तसल तत्वज्ञान कोण येषां साम्ये स्थितं मनः खंयची साम्य जावन आशिल्ले प्रत्येकांतू परमात्मा निर्दुष्ट जावन आशिल तसल ते परमात्मा खंयची एक या पळयतले साम्य तद्दृष्टी दवरलेले तसल सांगताची भागवत तात्पर्यांतू स्पष्ट जावन श्रीमदाचार्य सांगताचे कसं म्हूण सांगारे ब्रह्मादि स्थावरांतेषु न विशेषो हरे क्वचित व्यक्तिमात्र विशेषेण तारतम्यं वदन्ति च खंयची ब्रह्मादि स्थावर म्हूण सांगले तृणजीवी या जीवांतू मस्त तारतम्य असके ब्रह्म चतुर्मुख ब्रह्मोची जीवोत्तम जाल्यार अंत्य जावन कोण असता म्हूण सांगले तृणजीवी असताच तशें तेन विना तृणमपि न चलति म्हूण सांगल्यार तृण म्हळ्यार खंयची एक अर्थ एक जाल्यार तृण म्हूण सांगल्यार एक जीवांतू अत्यंत अल्प जावन आशिल्लो तसल जीवाक तृणजीव म्हणटाच ताकाच अनेक नाव कसं म्हूण सांगल्यार स्तंभ म्हणत ब्रह्म स्तंभ पर्यंतम देवर्षी पितर मानवाः म्हणतात स्तंभ म्हूण सांगल्यार तृणजीवी म्हणत तशी ब्रह्माद कोण स्तंभ म्हळ्यार तृणजीवी पर्यंत पुरे जीवराशी कोण आसा तंतु खंयची प्रतिफलन जावच्याक ते बिंबरूपी जावन आशिल्लो तसल परमात्मान तू खंयचे रितीर व्यत्यास ना जलरी व्यक्त मात्र तागेल अभिव्यक्ती ते एक सांगिल रितीरीची
ते कन्नडी योग्यतेन करताना थंय प्रतिबिंबा व्यत्यास शिवाय त्या कंचकी बिंबरूपी परमात्मालांतू खंयचे रितीर व्यत्यास ना म्हणून कोण समजून घेता की खंयचेच हे आसच्या पुरो जीवराश आसच्या पुरो तंतशील तसल त्या परमात्मू तो निर्दुष्ट जावनू अस खंयचे रितीर ताका दोष ना त्या उपाधीन केलेले खंयचे दोष जाल्यार त्या परमात्मा बिंबांतशील दोष प्रतिबिंबा जाले म्हणले कनाच परमात्मा योग्य जावनू असाची तंतंगेल खंयची एक योग्य ते समजावून थंय अभिव्यक्ती जावच्यान तो चढून जेत शिवाय परमात्मा लहान तो खंयचे रितीर दोष ना तो साम्य एक रितीर प्रत्येक कडेनच म्हणाल तसल कोण की आलोचन करता तो पंडितू तो योग्य जावनशील तसल तत्वज्ञानी म्हणाल तसल चित्रण ओंगा आमकां मेळटा तशी कोण की ते वापरयतात सर्वत्र व्याप्त जावनशील तसलो प्रत्येक भगवन्मय जावनशील या जगत तो कोण की पळयता तै जितसर्ग हा तांणी जाल्यार योग्य रितीर हे सगळे संसाराची तांणी वयर घेऊन गसताची येशाम साम्ये स्थितम मनः ते प्रत्येक कडेन व्याप्त जावन प्रत्येक कडेन एकरूप जावनशील तसल त्या परमात्माले कंचकी विशेष जावनशील तसल रूपा वैरी कोणाल मन कोणाल की ज्ञान कोणाल की ध्यान दृढ जावन असताची निर्दोषम ही समम ब्रह्म प्रत्येक कडेन खंयचे रितीरी गुणाच खंयचे तारतम्यानस की ना तांगेले आसच्या पुरो निर्दोष जावन प्रत्येक कडेन खंयचे ताजे हज उपाधीन केलेल तसल दोष कसले असनाशी निर्दुष्ट जावनशील तसल ब्रह्म समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणि ते स्थिताः तस जावन प्रत्येक उपाधीन करताना प्रत्येक जीवान करताना प्रत्येक कडेन करताना दोष असलेरीची निर्दुष्ट जावनशील तसल त्या परमात्माला तो दोष ना दुखून खंयचे पळोवच्या पुरोची थंय आशिल पुरे दोष सोण योग्य जावनशील तसल तत्व कसल्या म्हणून सांगले रे त्या परमात्माल तत्व निर्दुष्ट जावनशील थंय परमात्माल सन्निधान त्या तांणी स्वीकार करताच तशी करताना तांकां कसल्या म्हणून सांगले रे न प्रहर्षयेत प्रियम प्राप्य नाद्वेषेत प्राप्य च अप्रियम स्थिर बुद्धी असम्मूढः ब्रह्मणि स्थितः खंयची न प्रहर्षेत प्रियम प्राप्य खंयची एक आमकां दिसताना एक प्रिय वस्तू एक अप्रिय वस्तू म्हणून आमी दोन करयेत जे तांकां प्रत्येक कडेन परमात्मा पळयलेलो देखून खंयची त्या योग्यतेनुसार थंय थंय जेवत तसल एक व्यत्यास पळयले रीत तांकां दिसताना प्रत्येक कडेन परमात्मा आसा तशें जावन कसले एक संतोषाच मेळ्ळी म्हणली कुळे हॉड संतोष भोगचो कसले एक दुःखाच मेळ्ळी कुळ्ळी केळे ते द्वेष करचो असल कसले तांकां जायना कसल्याक प्रत्येक कडेन परमात्मा विशेष सन्निधान आस तशें जावन कसं मेळ्ळे री तांकां संतोषूच तशी तांकां खंयचे एक रितीरी सुखोद्रेक जेवो दुःखद्वेष जेवो आसना कारण कसले म्हणून सांगले री प्रत्येकान परमात्मा पळयताची तशें जावन स्थिर बुद्धी एक लाख कसं मेळ्ळे रीती तांचो परमात्मा पळयलेलो देखून प्रत्येक मेळचे एक लाख तांकां तशें जावन त्या एक लाख बुद्धी आशिल्लो देखून स्थिर जावनशील तसल तांकां बुद्धी असम्मूढ आहा खंयचे रितीरी भ्रांती ना अंतु परमात्मा विशेष विपरीत सन्निधान अंतु योग्य सन्निधान असल कसले भ्रांती ना प्रत्येक आशिल कडेन परमात्मा एक प्रकाराचेर परमात्मा प्रत्येक कडेन आसा ताका निर्दुष्ट जावन परमात्मा अंगस म्हणल तसल एक असम योग्य जावनशील तसल तत्वज्ञान शिवाय चिमटी जाल्यार भ्रांती ना ब्रह्मवित ते पुरे खंयच्यान येवचे प्रत्येक कडेन परमात्मा पळयलेलो देखूनची ब्रह्मणि स्थिताः त्या ब्रह्मांत परमात्मा खाली पळयलेलो मात्र न्ही परमात्मा कळलेलो मात्र न्ही परमात्मा वयर ते निश्चय दवरलेलो देखून तांकां प्रत्येक कडेन त्या परमात्माले खंयची विशेष जावनशील सन्निधान पळोवन तांची तांणी स्वीकार करूं वताची भायली खंयची जगत्य आसा त्या तांकां स्वीकारूं न्ही स्वीकार्य जावनशील तसल वश अशी तांणी पळोवन कसं करताची म्हूण सांगले री बाह्य स्पर्शेष्वसक्त आत्मा विंदन्त्यात्मनि यत् सुखम सबा ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षय्यमश्नुते बाह्य स्पर्शेषु बाह्य जावनशील तसल स्पर्श स्पर्श म्हणून सांगले री काय खंयची टच मात्र न्ही प्रत्येक शब्दश्चा पुरो रूपश्चा पुरो प्रत्येक या भायली प्रपंच कसकी आसा या बाह्य प्रपंचान तो असक्त आत्मा खंयचे रितीरी मन दवरनाशी खंयचे रितीर आसक्ती नातिले विंदन्ति आत्मनि यत् सुखम खंयची तांगेलेची स्वरूपान तो त्या परमात्मा पळोवन खंयची रितीर तांकां सुख मेळटा तांकां स ब्रह्मयोग युक्त आत्मा सुखम अक्षय्यमश्नुते तो कसं करता त्या स्वरूपान तोची त्या परमात्मा पळोवन ताजेर असकिना नित्य निरंतर संतोष मेळटा या भायर खंयचे संतोष मेळच्या पुरो कसं पुरे संतोष जावन आशिल्लो तसल तांकां खंयचे एक रितीर आदरू नाची भितर त्या परमात्मा पळयलेलो त्या संतोषानाची योग्य जावन आशिल्लो तसल एक सुख घेवन सुखम अक्षय्यमश्नुते अक्षय्य जावन खंयची संतृप्त जालेलो तसल सुख
खंयचे एक आम्ही आता भायर खंयचे सुख पळोवच्या बरोच हे सुखा वाटो खंयची येदे रितीर दुःख मेळटा जे थंय आशिल्ले त्या मेळचे तसल सुख कसं तंतु चिमटी जाल्यार दुःख ना खंयचे तंतु सुखांत जाल्यार कसले एक येना तसल एक प्रकार जावन आशिल्ले तसले वृद्धी ह्रास स्वल्पश्चा पुरो जाल्यार खंयची सुखाच खंयची एक मिनिमम या मेळचे आसा तितले सुख केन्नाय नाश जायना अशी अक्षय्य जावन आशिल्ले तसले ते सुख तांकां अश्नुतेत आणि स्वीकार करता आसताची तसले योग्य जावन आशिल्ले तसले परमात्मा हंतू ताकाची अनेक हक्क म्हणचे म्हणून सांगल्यार हक्का असंप्रज्ञात समाधी ध्यान म्हणतात तशी त्यांनी कसं ताचे बाह्यस्पर्शेश्वना आसक्त आत्मा खंयचे भायली प्रपंचांतू खंयचे रितीर आसक्ती दवरनाश प्रत्येक इंद्रिय निग्रह कोण विंदंती आत्मनियत सुखम तशी खंयचे इंद्रिय म्हणून सांगल्यार खाली ज्ञानेंद्रिय मात्र नाही कर्मेंद्रिय जावच्या पुरो प्राण जावच्या पुरो हे प्रत्येक निग्रह करून सब ब्रह्मयोग युक्त आत्मा परमात्माला तू समर्पण करची रीतीर प्रत्येक पुरे दावा तू गेल गोस्कराची तस जावन खाली तांगेल खंयचे मनान करतना त्या मनोरूप जावन आशिल्ले तसल त्या परमात्मा एक बिंब चिंतन कोण थंयची एक प्रतिम निर्माण कोण त्या प्रतिमेचे रिची योग्य जावन आशिल्ले तसल्या लक्ष दवरनो कोणकी असताची स सुखम अक्षय मष्णुते अक्षय जावन आशिल्ले तसल्या खंयचे रितीर समाप्ती नाशिल्ले तसल ते सुख तो भोग करता ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधः खंयची संस्पर्शान करताना भाई इंद्रियान करताना खंयचे रितीर आमकां भोग जाता खंयचे रितीर सुख दुःख इत्यादी प्राप्त जाता हे पुरे दुःख योनय एव ते ताजेन आमकां त्या एक क्षणाचेर सुख आसच्या बरो जाल्यार ताजेन आसतना विपरीत जावन आशिल्ले तसल दुःख जाता हे आमकां पुरे दिसतना हे आमकां खुशीचे म्हूण दिसता जाल्यार खंयचे हित नाही हे पुरे प्रिय म्हूण दिसच्या पुरो जे खंयचे हित नाही कसल्याक म्हणून सांगल्यार एट द एंड इन अ लॉंग स्ट्रीम पळयतना तंतू आमकां दुःख मेळचे तशें जावन दुःखा कारण जालें तसल त्या विशय कशें आसा ते आद्यंतवंत प्रत्येकाके उत्पत्ती आणि विनाश आसा खंयचे एक अक्षय म्हणना खंयचे एक अनादि कालादकून अनंत काल पर्यंत आशिल्ले म्हणना येदे स्वल्प टायमाक टेम्पररली मेळचे तसल या सुख तशें जावन तसल एक यादृच्छिक जावन आशिल्ले तसले स्वल्प काला मेळचे तसल त्या सुखांतू तेषु न रमते खंयचे रितीरी तंतु संतोष पावन तज्जेन तृप्ती खंयचे एक बुधांक म्हळ्यार योग्य जावन आशिल्ले तसल ज्ञानीक असना तशें जावन तो कसो करता म्हूण सांगल्यार शक्नोति हे इव यस् सोढुं प्राक् शरीरम इव मोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम संयुक्तस्य सुखी नरः अत्यंत संकल्पयुक्त जावन अत्यंत प्रयत्न योग जावन तो कसो करता म्हूण सांगल्यार इहैव अंगा संसारांतूची त्यांचे जन्मांतू तो ते सुख इत्यादीक सोडूक ते संस्पर्श इत्यादीक सोडूक तो प्रयत्न कोण त्या शरीरादुकुनूची एक रितीर खंयचे शारीरिक जावन आशिल्ले तसल त्या बंधनाक इत्यादी खंयचे अंत जायनाशी काम क्रोधोद्भवम वेगम कामान आसकिना क्रोधान आसकिना जावचे त्या वेग म्हळ्यार इन्स्टिंक्ट खंयची आमगेली आसा प्रत्येक सोडूं काम क्रोध सोडूं संयुक्त खंयची रितीर कर्मसन्यास कर्मयोग घेवन परमात्मा हंतूची ध्यान घेवन ससुखी न राहा ताजेन कसं जाता का योग्य रितीर जावन आशिल्ले तसल सुख इत्यादीक मेळ्ळो त्या परमात्मा हंतूची तो ध्यानमग्न जावन आसता तस्य शिलाक यो अंतःसुखः अंतरारामः तथा अंतर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति तशी कोणकी भितरीची ते परमात्मा पळोवन ताजेनाची संतोष पावता ताजेनाची ते अंतर आशिल्लो तसलो भितरीची खेळता आशिल्लो भितरी भोंवता आशिल्लो तसलो भितरी नित्य निरंतर आनंद घेवन ताजेनाची आराम ताजेना संतोष पावन तथा खंयच्या नियमेलचे म्हूण सांगल्यार अंतर्ज्योती त्या परमात्मा विशेष जावन भितर कोणकी पळयला तसल्या योग्य जावन आशिल्ले तसल अपरोक्ष ज्ञानी स योगी तसल्याक योग्य जावन आशिल्ले तसल्या खंयची कर्म संन्यास कर्म योग योग जावन आशिल्ल्याची स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति त्या परमात्मा हंतूची खंयची योग्य जावन रितीरी त्या परमात्मा हंतू ध्यान त्या परमात्मा ब्रह्मभूत म्हूण सांगल्यार ब्रह्म सादृश्य ब्रह्माधीनत्व तो अधिगच्छति तो समजून घेता अपरोक्ष ज्ञान घेता म्हळ्यार कसं सांगता आसाची खंयची अल्प जावन आशिल्ले तसले खंयची खाली परमात्मा विशयाचेर तिळवून मोक्ष मेळतवे जाल्यार खाली श्रवण मननान करताना मोक्ष मेळतवे जाल्यार कोणकी महाग सामर्थ्योपेत जावन आशिल्ले तसल ध्यानावच्या समर्थ आसा
मागशी सांगले केवल परमात्मा ध्यान करताना केलो योग्यतांग केलो जना योग्यता तितलंसता केवल परमात्मा पळयले रे तागेल गंजकी स्वल्प रितीरी इतल्या जर ज्ञान केल्या पुरो श्रवण मनन केल्या पुरो तांकां या मेळता जाल्यार कोणकी महायोग्यतावान जावन आशिल्लो तसल पुरुष आसा थाणीक श्रवण मनन करनाशी ताजेर ध्यानाक ताका अधिकार आसा तसल्यान तरी ध्यान कोण तो प्राप्त जाता वयचेलें ताका ब्रह्मभूत आहा तागे ब्रह्मा सारूप्य इत्यादीक मेळना म्हळ्यार कसो विशय तस जावन एक रितीरी कैमुत्य म्हणटाच तांकांची मेळता वयचेल्यार असल महाधिकारींक तागेल योग्यते समजावन आशिल्ले तसल ताणी साधन करतना ताका ताजे नसकिना मोक्ष मेळना म्हूण कशें सांगचे तशें जावन ताका ब्रह्मा त्यावेळी जाल्यार मोक्षांते जाल्यार योग्य जावन आशिल्ले जाल्यार तागेल साधने अनुसार जावन आशिल्ले जाल्यार खंयची मोक्ष इत्यादीक ताका मेळटा लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वेषा यदा आत्मानः सर्वभूतहिते रतः तंक पूरे लभन्ते ब्रह्मनिर्वाणं परमात्मा कंचकी एक योग्य जावन आशिल्ले सल आश्रयत्व त्यांचे मोक्ष हे पुरे ऋषीवर योग्य जावन आशिल्ले सल ज्ञान इत्यादी संपन्न केलेले तसले क्षीण कल्मषाः कल्मष दोष इत्यादि कसले नातील तसले छिन्न द्वेष कंचकी रीतीरी द्वेष इत्यादि कसले तने दवन घेनाशी कंचे रीतीरी द्वेष दवन घेनाशी यथा आत्मानः प्रयत्नवंत जावन आशिल्ले तसल आत्म म्हळ्यार योग्य जावन आशिल्ले तसल आसक्ती इत्यादि दवन सर्वभूत हिते रतः सकट जीवराशीन ते जाल्यार परमात्मा प्रतिबिंब तशें जावन खंयचे रीतीर तांगेलांतू द्वेष दवरच्या कारणान प्रत्येकांक एक चांग जाव काय म्हळ्यार तसले एक उद्देश दवरून कोण चलता कोणाके मिगेल निमित्तान करता नसकिना बाधक जावच्यान खंयचे एक जिवाक जो मिगेलांत निमित्त तागेल खंयचे एक मनाक गोंदळच्यान म्हळ्यार रितीर कोणकी चलून येता सर्वभूत हिते रतः तशी तांगेल योग्यतेक जावन समजावन देव तांकां कसो करोवचो आसा त्या पुरे करोवो म्हळ्यार तसले एक भावन कोण दवरून घेता तांकां ते लभन्ते ब्रह्मनिर्वाणं तांकां योग्य जावन आशिल्ले तसले परमात्मा मोक्ष म्हळ्यार तसले एक साधन इत्यादीक मेळटा म्हळ्यार ओंग सांगून कामक्रोध वियुक्त आत्मा यतीनां यतचेतसां अभिप्रेतो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां काम क्रोध म्हळ्यार तसले एक द्वेष सज्जनाची लोभ मोह वर्लल प्रत्येक षडैरी ते पुरे सोण वियुक्त आत्मा यतीनां म्हण सांगरी प्रयत्नवता हा खंयची रीतीरी योग्य जावन आशिल्ले तसले प्रयत्न आसून यतचेतस म्हण सांगल्यार निगृहीत जावन आशिल्ले तसल मन वशीकृत जावन आशिल्ले तसल मनस्कानां अभितः सर्व देशेषु कालेषु प्रत्येक देशांतु प्रत्येक कालांतु ब्रह्म विदितात्मनां परमात्मा प्रत्येक कडेन अस प्रत्येक कडेन रक्षक जावन परमात्मा अस प्रत्येक कालांतु प्रत्येक देशांतु परमात्मा ज्ञान कोण असताची तन्नी विदितात्मनां ब्रह्मज्ञानीनां योग्य जावन आशिल्ले तसल परमात्मा ज्ञान केलेले तन्नी कसं जाताची म्हूण सांगल्यार ब्रह्मनिर्वाणं लभन्ते ब्रह्मनिर्वाण म्हूण सांगल्यार परमात्मा हंतु तांकां सांगिल्ले तसल योग्यते अनुसार जावन तांणी मोक्ष इत्यादी पावताची तज नंतर केलो जीवराशी कशी म्हूण सांगल्यार स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याश्च चक्षुरेव आंतरे भ्रुवोः प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यांतरचारिणौ खंयची रीतीरी स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान स्पर्शान खंयची रीतीरी स्पर्श इत्यादि कोर्नो बाह्य प्रपंच भोग कोर्नो बाह्याश्चैश्च चक्षुरेव आंतरे ते पुरे कोण जातरी ताज्याने खंयचे रीतीर एक संतोष मेळना म्हूण कळतरी तांणी कसं करताची म्हूण सांगल्यार हे शब्दादी प्रपंच हे पुरे बहिर्विषय हे आमकां कसले एक हे ना म्हूण लेखून ते प्रत्येक विषय त्याग कोरून तांणी कसं करताची म्हूण सांगल्यार इंद्रिय हे सोडून ते दोन्ही चक्षुरिंद्रिय हे दोन्ही चक्षुरिंद्रिया फोकस असकेना भ्रुवर मध्ये नासाग्रारी हे भ्रुवर मध्ये अंतू तांणी त्या एक लक्ष कोर तज नंतर प्राणापानो समौ कृत्वा प्राण म्हणून सांगल्यार खंयची ऑक्सिजन इंटेक आम्ही खंयची रीतीरी श्वास भितर घेवचे अपान म्हणून सांगल्यार बरलेल हाजी मणकेची श्वास भायर सोडची या दोन्हीच प्राणापानो समौ कृत्वा म्हणून सांगल्यार प्राणे भितर घेनाचे अपाने भायर सोडाचे म्हणून सांगल्यार भितर घेतलेले प्राण त्यांनी रोध कोण कुंभक अवस्था म्हणटाच रेचक कुंभक म्हळ्यार रीती त्या कुंभक स्थानार राबोवन त्या कुंभकार दवरनो नासाभ्याम अंतरचारिणो
तशी त्या भितर खंयचे रितीन नांका दुखून भायर सोडनाची त्या भितरीची प्राणाग्नी थोर योग्य जावन आशिल्ली तसल त्या परमात्मा हे करताची हक्का ध्यानावस्था म्हणटाची म्हणारी खंयचे रितीरी इंद्रिय इत्यादी खंयचे रितीर चलयना खंयचे बाह्येंद्रिय ज्ञानेंद्रिय जावच्या बरो कर्मेंद्रिय असच्या बरो हे खंयचे इंद्रिय खंयचे रितीर हे पुरे हज्जेन दुःखान कारण जाता म्हणल्यार तसं एक चित्रण दवरून एक विशिष्ट निर्धार करून त्यांनी कसं करताची म्हणून सांगले रे हे खंयचे एक इंद्रिय इत्यादी करनाशी खाली प्राणी अपाने निरोध करून कुंभकावस्था बैसून खंयची मनानची त्या परमात्मा चित्रण करून त्या मनान आशिल्ल त्या परमात्मा चित्रण नित्यनेनंतर ताजेरीची तांगेल संपूर्ण लक्ष दवर भायल्यान खंयचे शरीर यात्रा चलनाशी केवल त्या मनाचेच एक यात्रा ताजेन केवल परमात्मा ध्यान मात्र अस्सल हांका ध्यानावस्था म्हणतात. आज एक मस्त कडेन ध्यान शिबिर इत्यादी चलता. ध्यान शिबिर आमकां ध्यान करू शक्य तसं म्हणाल एक सुरवेर तुकोन घ्या तशी खाली एक कडेन बैसून आम्ही कसले एक फोकस करून एक मनान कसले एक चित्रण पळयताची ताका ध्यान म्हणजे कितली म्हणाल रितीर कळना. तशी ध्यान असंप्रज्ञात समाधी ह्या समाध्यवस्था म्हणून सांगल्यार अशी वचुका हज्जेन असल निर्विकार जावन आशिल्ल तसल्या प्राणापान करून कुंभकांत राबून त्यांनी कसं करताची म्हणून सांगल्यार परमात्मा ध्यान त्यांनी करता असताची. यतेंद्रियात्मा आत्मा मनो बुद्धिर मुनी मोक्षपरायणाः विगदेच्छा भयक्रोधा यस्सदा मुक्त एव सहा. अशी कोर्ण खंयची रितीरी प्रयत्नान करतना इंद्रिय मन बुद्धी हे पुरे निग्रह करताची. मुनी ही मोक्षपरायणाः केवल मोक्षाಗೋಸ್ಕರ ते परमात्माಗೋಸ್ಕರ नित्य निरंतर मननशील जप्तरी पण की असल अवस्था पावताची. त्यांनी विगतेच्छा भयक्रोधा तांकां खंयचे रितीर इच्छा परमात्मा अतिरिक्त जावन आशिल्ल्या ताजे विरुद्ध जावन आशिल्लो तसल्या खंयचे एक सांसारिक इच्छा म्हणाल ना तांकां भय म्हणाल तसल ना. कोणाके तांगेलांतो भय ना तांके जाल्यार खंयचे विशया दुखून भय ना. कोणाके तांगेल निमित्त क्रोध इत्यादी येना शिरापच्याक म्हळ्यार खंयचे विशयाचेर राग मोह नातील दुखून ताजे नसकिना क्रोध येनाशी यस सदा पण की नित्य निरंतर अशी परमात्मा चिंतन करताची ध्यानावस्था वचाची सदा मुक्त एव सहा. तांकां ओंगाची मोक्ष मेळ्ळेलशे म्हळ्यार मोक्षा खंयची रितीर असताची त्या पुरे ओंगा करता दुखून मुक्त सदृश जावन आशिल्लो दुखून मुक्त कसं जाता अमुक्तोपि मुक्त सादृश्यान मुक्त एव ही तत्वद्रक म्हण रितील सांगितले. नारदीय वाक्य कशें आसा तशी अमुक्त जावन आसल्यारी मुक्त सादृश्य आशिल्लो दुखून मुक्तांक हानी सदृश जावन आशिल्लो दुखून तांकां मोक्ष मुक्त एव सहा अंगाची मोक्ष पाविलशे म्हळ्यार कसं तांगेल गुण मोक्ष मुक्ती योग्यांक कसं गुण आसा मोक्षा पाविलांक मुक्तांगेल कसं गुण आसा ते पुरे ओंगात आनी आविर्भाव कोण घेता आसाची तसल्या योग्य जावन आशिल्लो तसल्या साधना पुरुष इत्यादी कसताच. तशें जावन भोक्तारम यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. ते पुरे कर्म संन्यास करून प्रत्येक कर्म कसले करनाशी राबून केवल ध्याना राबून गेल्यारी त्यांनी खंयची सांगिल म्हणकेच कर्म संन्यास करतरीची कर्माच खंयची फल इत्यादी मेळता म्हणून तशी सांगतास. पुरे कर्म संन्यास करून केवल समाधीर बैसल्यारी भोक्तारम यज्ञ तपसां खंयची यज्ञान ज्योतिष्ठोमादी सर्व याग इत्यादी कसच महायाग ताजे पुरे फल तांकां प्राप्त जाता. तप कृच्छचांद्रायणादी व्रत आसा हे पुरे व्रताचे तांकां फल प्राप्त जाता. तशी भोक्तारम यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सर्व लोकाचे परम महेश्वर जावन आशिल्ले तसले त्या परमात्मालांतूची लीन जावन तागेलांतूची ध्यान घेतील तसल्या सुहृदम प्रत्येक हृदया भितर वास करून आशिल्लो सर्वभूतानां प्रत्येक जीव जंतूला सुहृद हृदया भितर आशिल्लो परमात्माक शांतीम मोक्ष दितल तसल तो परमात्माक माम ज्ञात्वा तसलो तो कृष्ण परमात्मोची तांकां त्या परमात्माक कोणकी समजून घेवन ऋच्छती साक्षात्कार खंयची ध्याना नसकिना हज्जे नसकिना परोक्ष वृत्ती खंयची रितीरी समजून घेवन ताजे नंतर स्वरूप जावन आशिल्लो तसल त्या चक्षुरेंद्रियानाची स्वरूप ज्ञानेंद्रियानाची प्रत्येक कडेन त्या परमात्मा खंयची एक दिव्य जावन आशिल्लो तसल अपरोक्ष ज्ञान तांकां प्राप्त जाता. तशी कोणाक खंयची योग्यता आसा कोणकी कर्मसन्यास आसाची ते कर्मसन्यास इंकय जाल्यारी तांगेल योग्यतेनुसार तांणी कर्मसन्यास केल्यारी
तंक जाव का जलल तसल्या तंगेल योग्यता कितली सांगला तसे यज्ञाचे तपस्याचे हाजे पुरे पुण्य देऊन तज्जे नसकेना तंक तजे भोग तज्जेन जाव का जलल तसल सुख भोग इत्यादी काही देऊन तंगेल खंचकी एक हज्जे नसकेना तंगेले गुण तंग कशी त्यांनी उपासन करताची तक समजावनो देव तंका तग्गेल खंचकी एक स्वरूपेंद्रियान करताना तक्का योग्य जावन असेल तसल्या परमात्मा शक्ती देऊन दिव्य दृष्टी म्हणताच तसल शक्ती देऊन त्या परमात्मा अपरोक्षीकरण तो परमात्मा करून देता ह्या नित्यनिरंतर असू का खाली एक क्षणारे अपरोक्ष ज्ञान केलं सोडले म्हणून नाही तंते यापास अपरोक्ष ज्ञान जे तर अनेके त्यांनी कसं करताचे म्हणून सांगले रे त्या अपरोक्ष ज्ञान अनेके करता वत्ताची त्या अपरोक्ष ज्ञान तारतम्य असं सुर्वेक ध्याना जलल तसल्या प्राथमिक अपरोक्ष ज्ञान विंगड त्याच्यानंतर अनेके त्यांनी साधन करता वताना तज्जे एक आवृत्ती इत्यादी जाऊन त्या सांगेल रीतीने योग्य जाऊन असेल तसं अपरोक्ष ज्ञान के दोळपर्यंत जे मोक्ष पर्यंत त्यांनी करता वताची त्याच्यानंतर स्वभावतः किती जन करताची तशी तंगेल योग्य ते समजावून तंगेल साधन एक समजावून तक योग्य जाऊन असेल तसं अपरोक्ष ज्ञानश्चापुरो मोक्षश्चापुरो मोक्षांत आनंदश्चापुरो या परमात्मा नित्य निरंतर दित्ता तशी खंचे रीतीरे कोणाकही जलरी एक वैषम्य निर्गण्य इत्यादी नातील तशी तंगेल योग्य ते अनुसार जावनो परमात्मा तंगेल कार्य करेता तशी कर्म संन्यासांकही जलरी खंचे रीतीर कर्म करणाशी त्यांनी स्तब्ध जाऊन बैसून त्यांनी खंची असंप्रज्ञात समाधी अवस्था चमकलेरी जलरी तंक जाव का जलल फल इत्यादी देव दिता अशी देवाल विचित्र महात्म्य आमगेल लागतात जलरी आमगेल योग्य ते अनुसार जावनो आमगेल कर्म इत्यादी आमगेल हातान घोडचितच जावनो देवाने आमक जलरी योग्य काला की योग्य रीतीने आमका अपरोक्ष ज्ञान देऊ का तज्जनस्किना आमगेल कंचकी उद्देश होते परमात्मा सेवा इत्यादी परमात्मा घडोतच जाऊन हम काही उद्धार कोर का म्हणून देवाले प्रार्थना कोर श्री कृष्णार्पणमस्तु।